नमस्कार. एज्युकेशन हब MS 2313 आजचा जो पण टॉपिक घेतला आहे तो 10वी स्टँडर्डला तो फॅक्टरायझेशन मेथड वगैरे. कारण आपल्याला परीक्षामध्ये 3 मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो. कारण जनरली हा क्वेश्चन सोडत असताना मुलांना खूप काही डिफिकल्टी येतात. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं हा जे काय प्रॉब्लेम आहे तो आपल्या टेबलशी संबंधित आहे. कारण फॅक्टर पाडत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्या टर्म्स महत्त्वाचे असतात. याच्यामध्ये बघून घेऊ शकता तुम्ही हे फर्स्ट टाईम, मिडल टर्म आणि लास्ट टर्म. ज्यावेळेस आपल्या फॅक्टर पाडत असताना फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचा या ठिकाणी काय करावं लागतं, मल्टिप्लाय करावं लागतं सर्वात महत्त्वाचं. कारण ह्या ठिकाणी एक आहे म्हणजे या ठिकाणी एक टर्म घेतला, ह्या ठिकाणी 54 आहे सर्वात महत्त्वाचं. आता बघा सर्वात महत्त्वाचं याचा पहिला मल्टिप्लाय करून टाकायचा. 1 × 40 म्हणजे 54. म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय 54 आला पाहिजे आणि मधलं पद आपल्याला -15 आलं पाहिजे. असे दोन नंबर आपल्याला शोधायचे ते इन टेबलमध्ये सर्वात महत्त्वाचं. आता बघा याच्यामध्ये 54 कोणत्या टेबलमध्ये हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. बघा आपण याच्यामध्ये 50 टेबलमध्ये 9 × 6 म्हणजे याचा मल्टिप्लाय किती होतो 40. म्हणजे आपल्याला सर्वात महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे -50 पाहिजे. म्हणजे या ठिकाणी मायनस आणि मायनस मायनस काय झालं प्लस झालं, मग -15 म्हणजे सर्वात महत्त्वाचं आपला मल्टिप्लाय 15 आला आणि याच्यामध्ये मल्टिप्लाय 54 म्हणजे मायनस मायनस काय झालं या ठिकाणी प्लस झालं म्हणजे गुणाकार आला 54 आणि याचे जे काय ॲडिशन आले -50 म्हणजे जे काय फॅक्टर पडले या ठिकाणी 9 आणि 6 म्हणजे याचा अर्थ काय इथं -9x -6x + 54 सर्वात महत्त्वाचं. आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये हे असे दोन गट करून घे सर्वात महत्त्वाचं. याच्यामध्ये जे काय दोन x आहे यातला एक x कॉमन काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये x राहिला म्हणजे -9 हे मायनस हे 6 कॉमन काढला राहिला तो x प्लस मायनस मायनस म्हणजे 6 ने याला म्हणजे किती 9 झालं या ठिकाणी 6 × 54. आता बघा ह्या दोन्हीपैकी आपल्या ह्या ठिकाणी एक घ्यायचा म्हणजे x - 9 त्याच्यानंतर x - 6 म्हणजे x - 6 जे काय या गणिताचे जे काय फॅक्टर आहे x - 9 x - 6 अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फॅक्टर काढू शकता. मग याच्यानंतर आपल्याला त्याचे काय सोल्युशन काढायचे असेल मग x बरोबर हा मायनसच्या विरुद्ध मायनसचं प्लस होतं और म्हणजे x काय x बरोबर 6 अशा पद्धतीने या ठिकाणी त्याचे जे फॅक्टर आहेत ते तुम्ही सोडू शकता. कारण या परीक्षेला आपला 3 मार्कला विचारलं जातं. तिसऱ्या किंवा चौथ्या क्वेश्चनमध्ये आपला बोर्डसाठी विचारलं. अशा पद्धतीने थोडंसं हँडलिंग केलं, थोडंसं व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं आणि याचा सराव केला गणिताचं तर तुम्हाला 100% हे गणित तुम्हाला येऊ शकतं. कारण तुम्हाला ते तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये तुम्ही असे प्रकारचे उदाहरण पाहून तुम्ही सोडू शकता. मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करून विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.